माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अगोदरच्या अधिवेशनामध्ये आपण पंचग्रंथातील चौथं पुस्तक गणना हे शिकून घेतलेलं आहे। पंचग्रंथातील पाचवं आणि शेवटचं पुस्तक जे आहे, ज्याला अनुवाद असं म्हटलं आहे, द बुक ऑफ डिट्रोनॉमी, ह्या पुस्तकाला आता आपण सुरुवात करीत आहोत। आणि हे पुस्तक सुरुवात करीत असताना हे प्रस्तावनेमध्ये या पुस्तकाबद्दल मी थोडक्यामध्ये तुम्हाला पार्श्वभूमी देत आहे की अनुवाद हे जे पुस्तक आहे, हे अनुवाद पुस्तक मोशेने इस्रायल लोकांना वचनभूमीमध्ये जाण्यापूर्वी जे काही उपदेश दिलेले आहेत, जी काही भाषणं केलेली आहेत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सिरीज ऑफ डिस्कोर्सेस, ही सर्व भाषणं या अनुवाद पुस्तकामध्ये आपण शिकणार आहोत। अनुवाद म्हणजेच पुनरुच्चार किंवा स्पष्टीकरण, म्हणजे एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण मोशे हा इस्रायल लोकांना ह्या पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न करतो की ज्या घटना अगोदर झालेल्या आहेत, ज्या चुका इस्रायल लोकांनी केलेल्या आहेत, त्या चुका त्यांनी पुन्हा करू नये म्हणून मोशे इस्रायल लोकांना ह्या पुस्तकामध्ये काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करील। इस्रायल लोक आपल्या अविश्वासामुळे कनानमध्ये पोहोचत नाही, हे आपण अगोदरच्या पुस्तकामध्ये शिकलेलं आहे। आणि जेव्हा एक कनान प्रदेशामध्ये, कनान देशाच्या सीमेवरती पोहोचलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी पाऊल टाकण्यासाठी ते अयशस्वी ठरतात। आणि अशावेळी मोशे ह्या लोकांना, ही जी लोक आहेत की देवाने जो त्यांच्यासाठी जो अभिवचन दिलेलं होतं, त्यांच्या आद्य प्रवक्त्यांना जे अभिवचन दिलेलं होतं, हे अभिवचन जणू काही मोशे ह्या लोकांना वाचून दाखवतो। आणि म्हणून अनुवाद या पुस्तकामधील अध्याय 1 वचन 5 आणि 8 जर आपण बघितलं तर त्या ओबीमध्ये सांगितलं आहे की यार्देनच्या पूर्वेस मोआब देशात तो या नियमशास्त्राचे विवरण करू लागला। म्हणजे जे नियमशास्त्र होतं त्याचं वाचन मोशेने इस्रायल लोकांना करून दिलं। आणि 8वं वचन काय सांगत आहे बघा, हा देश पहा मी तुमच्या पुढे ठेवला आहे, म्हणून परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहम, इसाहाक व याकोब यांना व त्यांच्या मागून त्यांच्या वंशजांना जो देश शपथपूर्वक देऊ केला आहे, त्यात जाऊन तो वतन घेऊ। म्हणजेच जणू काही जे परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे, हे परमेश्वराने अभिवचन इस्रायल लोकांना आणि विशेषतः त्यांच्या आद्य प्रवक्त्यांना दिलं होतं की तुम्हाला मी प्रॉमिस लँडमध्ये, वचनभूमीमध्ये नेईन, ज्या ठिकाणी दुधामधाचा प्रदेश असेल। ह्या वचनाची आठवण मोशे इस्रायल लोकांना ह्या ठिकाणी करून देत आहे। थोडक्यामध्ये या पुस्तकाची आपण पार्श्वभूमी आता अभ्यासूया की हे पुस्तकाचं पार्श्वभूमी जर आपल्याला अभ्यासायची असेल तर जणू काही अगोदरची जी 4 पुस्तकं आपण शिकून घेतलेली आहेत, त्याची आपल्याला कुठेतरी पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल, आठवण होणार आहे। पंचग्रंथातील या पुस्तकात विशेषतः एक मुद्दा वारंवार या ठिकाणी आलेला आहे, आणि तो म्हणजे की देवाने दिलेली जी अभिवचनं आहेत, ह्या अभिवचनाची आता काही कालानंतर परिपूर्तता होणार आहे। आणि विशेषतः उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये बघा, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये वचन 2 आणि 3 याच्यामध्ये परमेश्वर देवाने काय अभिवचन अब्रामाला दिलं होतं, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वाद होशील, आणि तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन, तुझ्याद्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वाद होतील। म्हणजेच हे जे अभिवचन परमेश्वर देवाने
अब्रामाला दिलं होतं त्या अभिवचनाची आता पूर्तता या ठिकाणी होणार आहे। तर पहिली पार्श्वभूमीमध्ये पहिली घटना जी आहे की आद्य प्रवक्त्याला जे अभिवचन दिलं होतं त्याची पूर्णता होईल। दुसरं, अब्राहम एका मोठ्या राष्ट्राचा जनक पिता होईल असे अभिवचन देवाने दिलेलं होतं आणि ते आपण बघितलं आहे निर्गम या पुस्तकामध्ये। जेव्हा परमेश्वर देव अब्रामाला बोलवतो आणि अब्रामापासून त्याप्रमाणे तो पुढेच घेऊन जातो, उत्पत्ती या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी सांगितलं, हे राष्ट्र दुधामधाचे प्रवास असणाऱ्या देशात वस्ती करतील। आणि या ठिकाणी निर्गम या पुस्तकामध्ये बघा, निर्गम या पुस्तकामध्ये अध्याय 3 वचन 17 काय सांगत आहे, मिसर देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिजी, हिव्वी व यबूसी या देशात जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात तुम्हास घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळव। आणि या ठिकाणी जणू काही परमेश्वर देव अब्रामाला जे वचन दिलं होतं उत्पत्ती या पुस्तकात, निर्गम या ठिकाणी ह्या वचनाची पुन्हा एकदा आठवण होईल। हे राष्ट्र इजिप्तच्या गुलामगिरीमध्ये वाढले आणि अखेरीस चमत्कारिकरित्या किंवा अद्भुतरित्या त्या लोकांची त्या इजिप्तच्या गुलामगिरीमधून सुटका झाली आहे। हा देखील प्रसंग आपण निर्गम या पुस्तकामध्ये विशेषतः अध्याय 14 मध्ये शिकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मग हे तांबडा समुद्र पार केल्यानंतर जेव्हा सिनाई पर्वतावरती गेले, सिनाई पर्वतावरती देवाने त्यांची भेट घेतली व देवाने त्यांच्याबरोबर एक करार केला, ज्याला आपण सिनाई करार म्हणून जे निर्गम पुस्तकामध्ये आपण शिकलेलो आहे। आणि त्याच वेळी परमेश्वर देवाने मोशेच्या हातामध्ये आज्ञा दिल्या आणि इस्रायल लोकांनी त्याचं पालन करावं हे त्या ठिकाणी सांगितलं आहे। हे निर्गम पुस्तकामध्ये अध्याय 19 ते अध्याय 24 यापर्यंत आपण शिकून घेतलेलं आहे। त्यानंतर देशात आता आपण गेल्या पुस्तकामध्ये विशेषतः गणना या पुस्तकामध्ये आपण बघितलं होतं की देशामध्ये सरळ प्रवेश करणं आता त्यांच्यासाठी सोपं झालं होतं, कारण हा सर्व प्रवास त्यांनी केलेला होता। सिनाईपासून तर कनानपर्यंत ते पोचलेले होते, परंतु पाऊल पुढे टाकण्यासाठी ते धजावलं आणि त्यांच्यामध्ये अविश्वास जो होता आणि अविश्वासामुळे देवाने ठरवले की इस्रायल लोकांची ही पिढी नाही तर त्यांच्यानंतरची जी पिढी आहे त्या पिढीला त्या वचनभूमीमध्ये त्यांना जाता येईल। आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं गणना या पुस्तकामध्ये अध्याय 26 मध्ये मोशेने जी दुसरी शिरगणती केली होती ती यासाठी की त्याद्वारे हे जे लोक आहेत इस्रायल लोक त्या ठिकाणी आता त्या वचनभूमीमध्ये पाऊल टाकणार आहेत आणि त्या वचनभूमीमध्ये गेल्यानंतर त्याचा आस्वाद घेणार आहेत। शेवटी इस्रायल लोक मधल्या कालामध्ये इस्रायलच्या त्या पिढीला 40 वर्ष सिनाईच्या रानात भटकत राहणे भाग पडलं। म्हणजेच त्यांचं जे जीवन होतं हे जीवन स्थिर नव्हतं आणि म्हणून इस्रायल जी लोक आहेत ही इस्रायल लोक 40 वर्ष ही रानामध्ये त्या अरण्यामध्ये भटकू लागली। हा देखील आपण अध्याय हे देखील शिकवणूक गणना या पुस्तकामध्ये अध्याय 13 आणि विशेषतः 14 मध्ये आपण शिकून घेतलेला आहे। तर अशा प्रकारची आता ही पार्श्वभूमी आपण शिकून घेतल्यानंतर अनुवाद या पुस्तकाची महत्त्वाची शिकवणूक काय आहे? महत्त्वाची शिकवणूक, पहिली गोष्ट, मोशेने आपल्या लोकांना 40 वर्षाच्या काळात कशा प्रकारे ते अरण्यामध्ये भटकत होते ह्या ज्या घटना आहेत ह्या लोकांना स्पष्टीकरणाद्वारे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला। आणि हे जे इस्रायल लोक आहेत हे देवाबरोबर कशा प्रकारे अविश्वासूपणाने जीवन जगत होते, देवाबरोबर त्यांनी कशा प्रकारे बंड पुकारलेलं होतं, हे सर्व काही मोशे आपल्या उपदेशामध्ये ह्या लोकांना शिकवत गेलेला आहे। दुसरी गोष्ट, मोशे लोकांना देवाच्या आज्ञाचे पालन करावे याची वारंवार आठवण करून देत आहे की जी चूक तुमच्या अगोदरच्या लोकांनी आपल्या पूर्वजांनी केलेली आहे ती चूक तुम्ही करू नका याची आठवण मला वाटतं मोशे या ठिकाणी
इस्रायल लोकांना पुन्हा पुन्हा करून देत आहे. पहिली आज्ञा अधिक मूलभूतपणे स्पष्ट तो त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही या अनुवाद पुस्तकाच्या महत्त्वाच्या शिकवणीकडे येणार, ह्या महत्त्वाची शिकवणूक आपल्याला अध्याय 6-7मध्ये आम्हाला सापडणार आहे की एकच देवाची पूजा करायची. आणि या ठिकाणी मोशे पुन्हा एकदा या अनुवाद पुस्तकामध्ये आम्हाला प्रत्येकाला तेच सांगणार आहे की मूलभूत जी गोष्ट आम्हाला कुठली शिकणार आहोत की एकच देव आहे, तो एकच देवाची आपण पूजा करायची. इस्रायलने इतर देवतांची उपासना करू नये असं देखील आम्हाला हे पुस्तक शिकवत आहे. आणि म्हणून इस्रायलने विविध गोष्टीचे पालन करावे ह्याबद्दल मोशे त्यांना आठवण करून देत आहे. तिसरी गोष्ट, देवाने त्यांच्याबरोबर केलेला जो करार होता तो मोशे लोकांना पटवून देत आहे. आणि त्याचबरोबर त्या कराराबरोबरचे लोकांचं जे नातं आहे, हे नातं मोशे आपल्या या लोकांना अधिक स्पष्ट करून त्या कराराचं नूतनीकरण देखील करत आहे. आणि शेवटी यहोशवा म्हणजेच इस्रायलचा एक नवीन नेता आहे, जो मोशेच्या गादीवरती, मोशेच्या मरणानंतर जो इस्रायल लोकांचं नेतृत्व करणार आहे. या नव्या इस्रायलच्या नेत्याचं यहोशवाचा राज्याभिषेक होतो. मोशे यहोशवाची निवड करतो आणि यहोशवाची निवड केल्यानंतर मोशे एक गीत गातो. गीत गायल्यानंतर इस्रायल लोकांबरोबर तो आनंद साजरा करतो. आनंद साजरा केल्यानंतर इस्रायल लोकांसाठी खास देवाकडे तो आशीर्वाद मागतो. हे बघा, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तो करतो. तो आपलं शेवटचं गीत गातो, इस्रायल लोकांबरोबर आनंद करतो, इस्रायल लोकांसाठी देवाकडे विनवणी करतो, कशाची? त्यांना आशीर्वाद मिळावा म्हणून. आणि आशीर्वाद मिळाल्यानंतर शेवटी हा जो मोशे आहे, हा मोशे मोआब या मधील नबो हे जे पर्वत आहे, ह्या पर्वतावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी जी वचनभूमी आहे, ज्या वचनभूमीमध्ये सर्व इस्रायल लोक जाणार होते, ही सर्व वचनभूमी हा बघून घेतो. एक चांगली गोष्ट म्हणजे मोशेला त्या वचनभूमीमध्ये जाण्याचं भाग्य मिळणार नाही, मात्र ह्या पर्वतावरती गेल्यानंतर ती वचनभूमी पाहण्याचं भाग्य प्रिय बंधू आणि भगिनींनो मोशेला प्राप्त होतं. मोशे सर्व काही बघतो. आणि म्हणून निर्गम पुस्तक अनुवाद या पुस्तकामध्ये अध्याय 1 वचन 37 मोशेला माहीत होतं, आणि मोशे त्याची नमूद करत आहे ते वचन की मी त्या ठिकाणी जाणार नाही. आणि अशावेळी हे वचन काय सांगत आहे बघा, अध्याय 1 वचन 37 सांगत आहे, मोशे लोकांना सांगतो तो, तुमच्यामुळे माझ्यावरही परमेश्वर रागावून म्हणाला की तूही त्या देशात प्रवेश करणार नाही, पण तुझ्या सेवेस हजर राहणारा नूनाचा मुलगा यहोशवा यास होईल. म्हणजेच जणू काही या वचनाद्वारे मोशे लोकांना सांगतो की मी देखील हे वचनभूमीमध्ये जाणार नाही. कारण एक आहे की आपण गणना पुस्तकामध्ये आपण शिकलेलो आहोत की एका ठिकाणी मोशेने देखील आपला अविश्वासपणा दाखवलेला होता. देवाच्या पावित्र्याबद्दल, देवाच्या अस्तित्वाबद्दल त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता, आणि म्हणून हा मोशे त्या ठिकाणी जाऊ शकला नाही. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची शिकवणूक आपण सविस्तरपणे या पुस्तकामध्ये शिकणार आहोत. महत्त्वाचा विषय, अनुवाद या पुस्तकामधील अत्यंत महत्त्वाचा विषय कुठला आहे? देव निवडलेल्या लोकांना, म्हणजे ज्यांच्यावर देवाचं प्रेम आहे, त्यांना तो वाचवतो. केवळ त्यांना वाचवत नाही, तर त्यांना आशीर्वाद देतो. ह्या लोकांनी सतत आठवण करावी, म्हणजे लोकांना वाचवलेलं आहे, देवाने वाचवलेलं आहे याची लोकांनी सतत आठवण करावी. म्हणून ह्या लोकांना नेहमी देवाच्या तो प्रेमामध्ये ठेवतो. म्हणजेच हे वाचवलेले जे लोक आहेत, निवडलेले जे लोक आहेत, या लोकांनी देवाच्या आज्ञेचं पालन करावं आणि देवाचा आशीर्वाद त्यांना सतत मिळेल. हे अभिवचन परमेश्वर देवाने जे दिलेलं आहे, याची ही महत्त्वाची जी विषय आहेत
या पुस्तकामध्ये आपण शिकणार आहोत. अनुवाद या पुस्तकामधील मुख्य वचन अत्यंत महत्त्वाचं आहे. अनुवाद पुस्तकामधील अध्याय 6 वचन 4 आणि 6 याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अनुवाद या पुस्तकामधील एक संदर्भ घेतलेला आहे आणि म्हणून ही जी शिकवणूक आहे थोडक्यामध्ये मी अधिक स्पष्टीकरण देण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करीत आहे. हे बघा, आपण मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 22 वचन 37 आणि मार्कच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 12 वचन 30, त्याचप्रमाणे लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 10 वचन 27 ह्या तिन्ही प्रसंगामध्ये आपण काय बघतो की एक शास्त्री येतो येशूजवळ आणि येशूला विचारतो की नियमशास्त्रामधील अत्यंत महत्त्वाची आज्ञा कुठली. शास्त्री विचारतो आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्र्याला प्रतिसाद देत असताना, त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना अनुवाद या पुस्तकामधील हे संदर्भ देत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो येशू अनुवादामधलं ते वचन काय सांगत आहे, तू आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ही जी शिकवणूक आहे, ही शिकवणूक मी तुम्हाला जे तिन्ही शुभवर्तमान सांगितलं आहे त्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला शिकायला मिळते. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने हा जो संदर्भ आहे अनुवाद या पुस्तकामधून अध्याय 6 वचन जे आहे वचन 5 आहे याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, अनुवाद अध्याय 6 वचन 4, हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. हा संदर्भ प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शास्त्र्याला उत्तर देताना हा संदर्भ अनुवादाचा दिलेला आहे. मात्र 3 जी शुभवर्तमानामध्ये आहे मत्ते, मार्क आणि लूक, मत्तेमध्ये पूर्ण हा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच तू आपला परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. तर इतर जी 2 शुभवर्तमानामध्ये आहेत मार्क आणि लूक याच्यामध्ये पूर्णच्या ऐवजी तिथे शब्द वापरलेला आहे संपूर्ण मनाने तू प्रीती कर. हा एवढाच एक फरक या ठिकाणी आम्हाला सापडतो. या मुख्य वचनामध्ये आणखी एक आपण शिकतो की नव्या करारामध्ये अनुवाद या पुस्तकातील 90 संदर्भांचा उल्लेख झालेला आहे. म्हणजे नव्या करारामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त जी वचनं किंवा जी शिकवणूक आहे, ही जी शिकवणूक अनुवाद पुस्तकामध्ये 80 वेळा त्याचा वापर म्हणजे शब्द आपल्याला सापडतात. खुद्द येशूने अनुवाद या पुस्तकातील संदर्भाचा उपयोग केलेला आहे आणि त्याचं सविस्तर वर्णन माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण एक आणखी उदाहरणाद्वारे घेण्याचा प्रयत्न करूया. आणि ते उदाहरण कुठलं आहे की सैतान येशूला मोहामध्ये पाडतो. आता सैतान येशूला मोहामध्ये पाडतो हे आपण मत्ते आणि लूकच्या शुभवर्तमानामध्ये ऐकलेलं आहे किंवा वाचत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी बघा, अरण्यामध्ये सैतान येशूची परीक्षा घेतो. त्या ठिकाणी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम सैतान येशूला काय सांगतो की या धोंड्याच्या भाकरी कर, पहिली गोष्ट सांगतो. आणि जेव्हा सैतान हा येशूला धोंड्याच्या भाकरी करण्यासाठी सांगत असतो अशा वेळी प्रभू येशू ख्रिस्त सैतानाला उत्तर काय देतो बघा, की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. अनुवाद अध्याय 8 वचन 3 सांगत आहे. आणि हा पहिला प्रसंग सांगितला. म्हणून हेच जणू काही शब्द जे आहेत, हेच वचन आहेत, हे पुन्हा एकदा आम्हाला नवीन करारामध्ये वाचावयास मिळणार. त्याच्यानंतर दुसरा मोह येशू ख्रिस्ताला कुठला आला आहे, सैतान हा प्रभू येशू ख्रिस्ताला मंदिराच्या शिरोभागी उभं करत आहे
आणि शिरोभागी उभं केल्यानंतर तर सैतान येशूला सांगत आहे, तू खाली उडी टाक. तुझा देव परमेश्वर त्याचे देवदूत पाठवणार आणि तुला हातावर झेलून घेणार. आणि अशा वेळी येशूने सैतानाला काय उत्तर दिलं? सैतानाला त्यांनी अनुवाद या पुस्तकामधून घेतलेला आहे बघा, 6व्या अध्यायामध्ये 16वं वचन, परमेश्वर जो देव त्याची परीक्षा पाहू नकोस. परमेश्वर जो देव आहे त्याची तू परीक्षा पाहू नकोस, हा प्रतिसाद येशू ख्रिस्ताने सैतानाला दिला. म्हणजे पुन्हा एकदा अनुवाद या पुस्तकामध्ये हा संदर्भ आम्हाला मिळत आहे. शेवटी सैतान मग तिसऱ्या वेळी येशू ख्रिस्ताला उंच डोंगरावरती नेतो आणि उंच डोंगरावरती नेल्यानंतर त्याला तिथलं वैभव दाखवतो. आणि वैभव दाखविल्यानंतर सैतान त्याला सांगतो, हे बघ, हे सर्व वैभव आहे, हे सर्व वैभव तुझं होईल, फक्त तू मला नमन कर. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सैतानाला काय उत्तर देतो? मला परमेश्वर तुझा देव याला केवळ नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. अनुवाद 6वा अध्याय वचन 13मध्ये आम्हाला हा संदर्भ सापडतो. हा संदर्भ मत्ते आणि लूकमध्ये देखील पुन्हा एकदा मिळत आहे. म्हणजेच मला सांगण्याचं एक तात्पर्य आहे की ही जी शिकवणूक आहे, हे शिकवणूक अनुवाद या पुस्तकामध्ये आम्हाला वाचायला मिळते. म्हणजे अनुवाद पुस्तकामधून ही शिकवणूक प्रभू येशू ख्रिस्ताने जणू काही घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे मुख्य शिकवणूक या ठिकाणी आम्हाला ही मिळत आहे. शेवटी आपण मुख्य अध्यायाकडे यायच्या अगोदर ह्या पुस्तकाचा लेखक कोण आहे? तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे मोशेने पंचग्रंथातील ही 5ही पुस्तकं लिहिलेली आहेत. हे सर्व बायबल अभ्यासकांचं मत झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अध्याय 31मध्ये एक संदर्भ आहे, वचन 9मध्ये, मग मोशेने हे नियमशास्त्र लिहून परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लेवीय, याजक आणि इस्रायल लोकांचे सगळे वडील यांच्या स्वाधीन केले. म्हणजेच हे देखील पुस्तक मोशेने लिहिलेलं आहे. हा संदर्भ आम्हाला या अनुवाद या पुस्तकामध्ये वाचावयास मिळत आहे. आणि अशा प्रकारे आपण या लेखकापर्यंत लेखक मोशे आहे हे शिकून घेतलेलं आहे. अनुवाद पुस्तकाचे एकूण 3 विभाग आहेत आणि या तिन्ही विभागामध्ये आपण जी महत्त्वाची शिकवणूक आहे ती आता थोडक्यामध्ये शिकण्याचा प्रयत्न करूया. अगोदर प्रस्तावनेमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनुवाद या पुस्तकामध्ये मोशेने जे उपदेश केलेले आहेत, जी भाषणं केलेली आहेत, ही भाषणं या 3 वेगवेगळ्या विभागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. पहिला जो भाग आहे तो मोशेचा पहिला उपदेश. आणि हा जो पहिला उपदेश आहे हा अध्याय 1 पासून तर अध्याय 4 वचन 43 पर्यंत आपण शिकणार आहोत की इस्रायलच्या अविश्वासामुळे देवाने त्यांचा नैतिकपणे न्याय कसा केला आणि आज्ञापालनाच्या काळात त्याने त्यांची मुक्तता केली कशा प्रकारे केली. ह्या 2 नाकारता न येणाऱ्या इतिहासातील वास्तवाची मोशेने लोकांना आठवण करून दिलेली आहे. आणि हा जो पहिली शिकवणूक आहे ही पहिले आपण विभागामध्ये शिकणार आहोत. दुसरा जो या पुस्तकाचा भाग आहे, मोशेने इस्रायल लोकांना दिलेला दुसरा उपदेश. आणि हा उपदेश जो आहे हा अध्याय 4 पासून वचन 44 पासून सुरुवात होतो तर अध्याय 26 पर्यंत आपण याचा अभ्यास करणार आहोत. ह्यामध्ये नियमशास्त्रातील 3 विभागाची उजळणी केलेली आहे. अत्यंत महत्त्वाची 3 जी गोष्टी आहेत, एक आहे साक्ष, 2 नियम आणि तिसरी म्हणजे कायदा. आणि अशा प्रकारे या 3 गोष्टी या ठिकाणी या दुसऱ्या विभागामध्ये आपण सविस्तरपणे अभ्यासणार. शेवटी तिसरा जो विभाग आहे या तिसऱ्या विभागामध्ये मोशेने इस्रायल लोकांना दिलेला तिसरा उपदेश, अंतिम उपदेश, की नजीकच्या भविष्यकालामध्ये इस्रायलबाबत काय काय घडेल
आणि म्हणून जर तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला देवाचा आशीर्वाद भेटेल, जर तुम्ही देवाच्या विरुद्ध बंड पुकारलं तर तुम्हाला शाप भेटेल. म्हणजेच याचं जी माहिती आहे ती विशेषतः अध्याय 30-31मध्ये आम्हाला सविस्तर आम्ही शिकणार आहोत. तर अशा प्रकारे हा तिसरा जो उपदेश आहे, हा तिसऱ्या उपदेशामध्ये आम्हाला ही सविस्तर माहिती शिकण्याचा प्रयत्न करू. आता पहिले 3 जे अध्याय आहेत, ह्या पहिल्या 3 अध्यायामध्ये आम्हाला काय शिकायला मिळतं? पहिल्या 3 अध्यायामध्ये तर मोशे लोकांना अगोदरच्या पिढीने काय काय केलेलं आहे, म्हणजेच आपल्याच इस्रायल लोकांनी अगोदरच्या पिढीने काय काय केलं, कशा प्रकारे ते देवाविरुद्ध बंड केलं, देवाविरुद्ध कुरकुर करू लागले. वारंवार ते अन्नासाठी पाण्यासाठी देवाकडे कुरकुर करायचे. आणि अशा प्रकारे परमेश्वर देव मात्र त्यांनी अभिवचन दिलं होतं. त्या अभिवचनाशी परमेश्वर हा प्रामाणिक राहिलेला आहे, विश्वासू राहिलेला आहे. तो इस्रायल लोकांना त्याची आठवण करून देईल. म्हणजे पहिल्या 3 अध्यायामध्ये हे जे काही इस्रायल लोकांनी जे केलेलं होतं त्याची आठवण वारंवार हा मोशे या लोकांना करून देईल. आणि म्हणून जरी इस्रायल लोक हे देवाविरुद्ध गेले, जरी ते अन्यायाने वागले, तरीसुद्धा परमेश्वर देव या इस्रायल लोकांवर प्रेम करतो, त्यांच्यावरती दया दाखवतो. हे सर्व भाषणामध्ये आपल्या उपदेशामध्ये मोशेने लोकांना सांगितलं. आणि म्हणून मोशेने 2 पर्याय ठेवले आपल्या या उपदेशामध्ये. पहिल्या उपदेशामध्ये मोशेने 2 पर्याय ठेवले. पहिला पर्याय काय होता? पहिला पर्याय त्यांनी असा ठेवला की त्याने देवाचे नियम पाहून त्याला अनुसरावे. म्हणजे कोणी इस्रायल लोकांनी जे देवाने नियम दिलेले आहेत त्याचं जर पालन केलं, त्याला जर अनुसरलं, तर आशीर्वादाला आणि समृद्धीला हे सर्व लोक त्यांना त्यांना आशीर्वाद मिळणार आहे, त्यांना समृद्धी प्राप्त होणार आहे. दुसरा, आपल्या स्वतःच्या लहरी प्रवृत्तीला जर आपण अनुसरलं, म्हणजे जर वाईट मार्गाला आपण अनुसरण्याचा प्रयत्न केला, तर थेट आपला प्रवास हा विनाशाकडे घेऊन जाईल. म्हणजे जणू काही मोशेने या लोकांसमोर पर्याय ठेवला. आणि हे पर्याय ठेवत असताना त्यांनी सांगितलं की याच्यामधून तुम्ही निवडायचं आहे. तर पहिल्या 3 अध्यायामध्ये ही आम्हाला शिकवणूक शिकायला मिळणार. त्याच्यानंतर अध्याय 4 पासून तर अध्याय 11पर्यंत जेव्हा आपण याच्यामध्ये येणार, तेव्हा देवाबरोबर जो करार केलेला आहे त्याबाबत विश्वासू राहावं हे मोशे लोकांना सांगत आहे. आणि म्हणून या ठिकाणी विश्वासू राहण्यासाठी मोशे लोकांना एक सांगणार आहे. मध्यभागी एक कुठली महत्त्वाची शिकवणूक असणार आहे, तर शेमा म्हणजे शिकवणूक. काय शिकवणूक होती? लिसन इस्रायल, द लॉर्ड इज अ गॉड, द लॉर्ड अलोन, अँड यू शॅल लव द लॉर्ड युअर गॉड विथ ऑल युअर हार्ट, ऑल युअर सोल अँड ऑल युअर माइंड. अत्यंत महत्त्वाची ही जी शिकवणूक आहे ह्या अध्यायामध्ये असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे अनुवाद पुस्तकामध्ये अध्याय 6 वचन 4 आणि 5 की तुझा जो देव आहे ह्या तुझ्या देवावर पूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण प्रीतीने तू त्याच्यावरती प्रीती कर. म्हणजे ही महत्त्वाची शिकवणूक या ठिकाणी सांगितलं आहे. आणि म्हणून ह्या अनुवाद या पुस्तकामध्ये इस्रायल लोकांची एक रोजची प्रार्थना होणार आहे. रोजची ती प्रार्थना बनली आणि सर्व इस्रायल लोक त्यासाठी देवाबरोबर एकनिष्ठ राहण्याचा ते प्रयत्न करू लागले. आणि या ठिकाणी हे जे शब्द आहेत बघा, लिसन शेमा हा हिब्रू वर्ड आहे की तुम्ही फक्त ऐकायचं नाही, तर ऐकून त्याप्रमाणे तुमचं अनुकरण करायचं आहे. म्हणून ऐकायचं नाही तर तो ऐकतो आणि त्या ऐकण्याला आपण प्रतिसाद द्यायचा. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं इयर, ऐक आणि त्याला प्रतिसाद दे, म्हणजे तू माझ्या आज्ञेमध्ये राहशील. आणि दुसरं इमोशन म्हणजे आपल्या भावना आणि आपली जी भक्ती आहे आणि आपला जो निर्णय आहे हा निर्णय हा प्रेमामध्ये असायला हवा आहे. आणि ही महत्त्वाची शिकवणूक माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो या अध्यायामध्ये आम्हाला शिकायला मिळते. या दोन्ही गोष्टीचं इस्रायलने जर पालन केलं, म्हणजेच
ऐकून त्याप्रमाणे तू वागलंस आणि त्याप्रमाणे तू आज्ञेमध्ये जीवन जगलास, तर देवाने जे अभिवचन दिलेलं आहे निर्गम या पुस्तकामध्ये अध्याय 16 बघा, अध्याय 19 निर्गम या पुस्तकामध्ये अध्याय 19 परमेश्वर देवाने वचन दिलेलं होतं, वचन 6 की तुम्ही मला याजक राज्य पवित्र राष्ट्र होणार आहात. हे परमेश्वर देवाने वचन दिलेलं आहे, याची परिपूर्तता आता थोड्याच वेळामध्ये होणार आहे. आणि म्हणून शेवटी लॉर्ड अलोन म्हणजे केवळ एकच देव, लॉर्ड अलोन लिटरली मीन्स द लॉर्ड इज वन. या ठिकाणी नक्की अनुवाद पुस्तकाची शिकवणूक आम्हाला काय सांगते की इस्रायलने एकच देवाची भक्ती पूजा करायची व त्यांच्या आज्ञेत राहायचं. अगोदर आपण बघितलं आहे की लोकांनी अन्य देवदेवतांची पूजा केली. म्हणून आपण निर्गम पुस्तकामध्ये बघितलं की जेव्हा मोशे त्या पर्वतावरती गेला असताना हे जे लोक इस्रायल लोक त्यांनी सोन्याचं वासरू तयार केलं आणि ते अन्य देवताची पूजा करू लागली. आणि अशावेळी मोशे या ठिकाणी इस्रायल लोकांना सांगत आहे की देवाची आज्ञा पालन करून त्याप्रमाणे जर तुम्ही वागले तर देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देऊन तुमचं जीवन हे फलद्रूप करणार आहे. म्हणजे या ठिकाणी एकच देवाला भजल्यानंतर आपल्याला त्याचं फळ काय होणार, प्राप्त करणार येणार, म्हणजे फळ आम्हाला काय मिळणार आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अध्याय 12 ते अध्याय 16 जे आहेत ह्या अध्यायामध्ये आपण इस्रायल लोकांना जे विधी नियम आहेत, जी उपासना संबंधी जे विधी नियम आहेत, या विधी नियमाबद्दल थोडक्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा मोशे इस्रायल लोकांना अत्यंत महत्त्वाची शिकवणूक देत आहे आणि तो सांगत आहे की वन टेम्पल फॉर वन गॉड, म्हणजेच एकाच देवासाठी एकच मंदिर असलं पाहिजे. आणि या ठिकाणी ही शिकवणूक का सांगत आहे, ह्या शिकवणूक सांगण्यामागे एकमेव हेतू हा आहे की जेव्हा इस्रायल लोक हे कनानमध्ये जातील, जेव्हा कनानमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना अन्य देवाची म्हणजे अनेक मंदिरं त्यांना त्या ठिकाणी सापडणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ही वचनं हे अध्याय सांगत आहे की कनानी लोकांच्या पूजा वगैरेचा लवलेशही तुम्ही ठेवायचा नाही. म्हणजे ती कनानी लोकांनी जी भक्ती करण्याची त्यांची जागा आहे, मंदिर आहे, ती सर्व तुम्ही नाहीशी करायची आहेत आणि सर्व नष्ट करावे. त्यांच्या उपासनेची सर्व स्थळे नष्ट करायची, कारण तेथे त्यांच्या नावाचे स्मरण होत असे. की ज्या अर्थी तुम्ही त्यांची जर भक्ती किंवा त्यांची उपासना करायला गेली तर जो एकमेव देव आहे, जी मुख्य शिकवणूक अध्याय 6 आपण शिकलेलो आहोत, ती शिकवणूक तुम्ही त्याचा आज्ञापालन करणार नाही. आणि अशावेळी मोशे हा इस्रायल लोकांना हे सांगत आहे. अध्याय 14 बघा, 14 पुन्हा एकदा सांगितलं आहे की दशांश देण्यासंबंधी काही नियम आहेत की इस्रायल लोकांकडे जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग समर्पण करणे हा इस्रायलने द्यावयाचा एक दशांश आहे. की दशांशाचे अर्पण उपासनेच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व इस्रायल लोकांनी एक कुटुंब म्हणून तुम्ही साजरं करायचं. की जेव्हा तुम्ही तुमच्या जमिनीचा एक भाग दशांश तुम्ही देवाला अर्पण करणार, तेव्हा देवाला अर्पण करीत असताना तुम्ही एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी एकत्र या आणि ती तुमची उपासना त्या ठिकाणी साजरी करा. एकाच देवाच्या उपासनेचा आनंद हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जमिनीचा दशांश हा परमेश्वराला देवाला देणार आणि तो एकत्र साजरा करणार, त्याचप्रमाणे परमेश्वर देवाने मोशेने त्या पुस्तकामध्ये सांगितलं, आपल्या उपदेशामध्ये सांगितलं की त्याचप्रमाणे तुमच्या आजूबाजूला जे गरीब लोक आहेत, जे लोक दुर्बळ आहेत, ह्या सर्व या लोकांना देखील तुमचा आणखी जो दशांश आहे, भाग आहे, तुम्ही त्यांच्यासाठी राखून ठेवायचा आहे. आणि म्हणून समाजातील गोरगरीब, दुर्बल आणि जे पीडित लोक आहेत त्यांच्यासाठी तुमचा जो दशांश आहे तो उपयोगी तुम्ही त्यांना द्यायचा आहे. आणि अशा प्रकारे ही जी शिकवणूक आहे
ही शिकवणूक आपल्याला या अध्यायामध्ये 14 मध्ये आम्हाला शिकायला मिळते. तदनंतर अध्याय 16 पासून तर अध्याय 18 पर्यंत काय आपण बघणार. अध्याय 16 ते 18 मध्ये इस्रायलचे जे वरिष्ठ लोक आहेत, याजक आहेत, राजे आहेत, यांच्याबद्दल त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की हे नियमशास्त्रज्ञ व संदेष्टे यांचं पालन करणारे होते. आणि म्हणून ह्या लोकांना, या वरिष्ठ लोकांना सांगण्यात आलेलं आहे की बाहेरील जी राजे आहेत ते बाहेरील राजे प्रबळ होते. त्यावेळी इस्रायलचे राजे हे कमी प्रतीचे लढाऊ होते आणि म्हणून त्यावेळी त्यांची आठवण देखील मोशेने इस्रायल लोकांना करून दिलेली आहे. तर अध्याय 16 ते अध्याय 18 मध्ये आम्हाला हे शिकायला मिळते. नंतर अध्याय 19 ते अध्याय 26 मध्ये अत्यंत महत्त्वाचे 2 गोष्टी आहेत, सामाजिक कर्तव्य आणि नागरिक कर्तव्य. ही 2 कर्तव्ये या ठिकाणी सांगितले आहे. आणि म्हणून नागरिक कर्तव्यामध्ये आम्हाला लोकांनी काय करायला पाहिजे, तर नागरिक कर्तव्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत. एक लग्नाबाबत, कुटुंबाबाबत आणि व्यवसायाबाबत. ह्या 3 गोष्टी लोकांनी या नागरिक कर्तव्यामध्ये करायच्या आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कर्तव्यामध्ये लोकांनी विधवांचं संरक्षण करायचं, अनाथ जे लोक आहेत त्यांना जपून ठेवायचं, त्यांच्यावर लक्ष द्यायचं. आणि जी असुरक्षित आहेत, असुरक्षित म्हणजे साहजिकच जे दुर्बल आहेत, गरीब आहेत, त्यांच्यावरती लक्ष देऊन त्यांना बघावं. अशा प्रकारची जी मुख्य शिकवणूक आहे ही अध्याय 19 पासून तर अध्याय 26 मध्ये आपण शिकणार. शेवटचा 3रा या अनुवाद पुस्तकाचा जो भाग आहे तो अध्याय 27 पासून तर अध्याय 31 पर्यंत आम्हाला घेऊन जाणार आहे. आणि यामध्ये अध्याय 30 मध्ये जी महत्त्वाचं शिकवणूक आहे ती मी तुम्हाला अधिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. आता अध्याय 27 पासून बघा, या ठिकाणी मोशे आपला अंतिम शेवटचा उपदेश देत आहे, शेवटचं भाषण तो देत आहे. आणि या शेवटच्या भाषणामध्ये काय होणार आहे, तो भाषण देईल. मग भाषण दिल्यानंतर त्याचं यहोशुवा नवीन नेता, त्याची निवडणूक होईल, त्याचा राजाभिषेक होईल. त्याचा राजाभिषेक झाल्यानंतर इस्रायल लोकांबरोबर तो आनंद साजरा करील. इस्रायल लोकांसाठी तो देवाकडे आशीर्वादाची प्रार्थना करील, देवाकडे आशीर्वाद मागेल आणि मग शेवटी त्याचं मरण होईल. परंतु तत्पूर्वी अध्याय 30 मध्ये बघा, अध्याय अनुवाद पुस्तकामध्ये अध्याय जो 30 आहे त्याच्यामधील ओवी 15 पासून तर ओवी 20 पर्यंत हा जो भाग आहे, हे जो प्रसंग आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी बघा, मोशे इस्रायल लोकांसमोर पुन्हा एकदा पर्याय ठेवतो. कुठला पर्याय आहे, जीवन आणि मरणाचा पर्याय. पहा, जीवन व सुख, मरण आणि मरण व दुःख ही आज मी तुमच्यासमोर ठेवली आहे. तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ. ही आज्ञा आज मी तुला देत आहे, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. म्हणजेच पहिल्या भागामध्ये काय बघत आहोत आपण, पहिल्या भागामध्ये बघत आहोत की जीवन आणि मरण, सुख आणि दुःख मोशे लोकांना सांगत आहे. जर तुम्ही अशा प्रकारे चांगलं देवाच्या आज्ञेमध्ये जीवन जगलास, देवाच्या आज्ञे जर पालन केलंस, तर जेव्हा तुम्ही कनानी देशामध्ये जाणार तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला देवा आशीर्वाद करील आणि तुम्हाला भरपूर बरकत येईल. आणि अशा प्रकारची पहिली गोष्ट त्या ठिकाणी तो सांगत आहे. पण तुझे मन फिरले व तू ऐकले नाहीस, तर तू भडकून जाऊन अन्य देवांना दंडवत घातलेस आणि त्यांची सेवा केलीस, तर तुझा नाश होईल, तुझ्यावर शाप येईल. ही गोष्ट परमेश्वर देव मोशे ह्या ठिकाणी आपल्या इस्रायल लोकांना सांगत आहे. आणि पुढे बघा 19व्या वचनामध्ये, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यासमोर ठेवला आहे. तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक, त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे आणि त्यामुळे तू दीर्घायू होशील.
तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहम, इसाक व याकोब यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ वाहिलेली होती त्यात तुझी वस्ती होईल. म्हणजे जणू काही हा जो अत्यंत महत्त्वाचा शिकवणूक या ठिकाणी आम्हाला शिकवतात आहे. म्हणजेच आपल्या ज्या पूर्वजांना अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे, हे अभिवचन त्याची परिपूर्तता होईल जर तू त्या सन्मार्गाने, चांगल्या मार्गाने, नीतीच्या मार्गाने पुढे गेलास तर तुला तो आशीर्वाद मिळणार आहे. आणि म्हणून मोशेला हे माहीत होतं, मोशेला माहीत होतं की ही चांगला जो आशीर्वाद देवाचा आहे तो देवाचा आशीर्वाद इस्रायल लोकांना मिळणार आहे. फक्त त्याला हे ठाऊक होतं की तो त्या आशीर्वादाला तो पात्र नसणार आहे, कारण तो त्या ठिकाणी जाणार नाही. मात्र मोशेला आणखी एक गोष्ट ठाऊक होती, आणि ती कुठली गोष्ट ठाऊक होती की इस्रायल लोकांना मी एवढं सांगून देखील हे लोक कुठे ना कुठे चुका करतील, देवाच्या आज्ञाचं भंग करणार आहे. आणि मोशेला दुःख वाटत होतं, कारण त्याला ते ठाऊक होतं की त्याच्या मरणानंतर इस्रायल लोक देवाविरुद्ध जातील आणि शेवटी त्यांचा अंत होईल. मात्र माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मोशेने कुठली कृत्य केली, कुठली गोष्ट केली, देवाने त्याला जी कामगिरी दिलेली होती तो शेवटपर्यंत बजावत आहे. जरी मी तिथे गेलो नाही, कनानी देशामध्ये, वचनभूमीमध्ये गेलो नाही तरीसुद्धा चालेल, पण माझ्या लोकांनी त्या विनाशाकडे जाऊ नये म्हणून तो लोकांना वारंवार त्याची आठवण करून देत आहे. आणि अशा प्रकारे ही जी शिकवणूक आहे, ही शिकवणूक या ठिकाणी आपण बघत आहोत. आणि शेवटी अध्याय 31 ते 34 मध्ये मोशेचे अंतिम शब्द आहेत. मोशेने गीत गायलेलं आहे. मोशेने गीत गायल्यानंतर मोशे इस्रायल लोकांना आशीर्वाद देवाकडे मागत आहे. आणि शेवटी तो मोशे हा पर्वतावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा अंत होत आहे. आणि अशा प्रकारे हे अध्याय शेवटची या ठिकाणी समाप्त होत आहे. अनुवाद शेवटी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनुवाद पुस्तकामधील महत्त्वाची शिकवणूक आपण काय शिकलेली आहोत. पहिली गोष्ट, अनुवाद पुस्तकामधून पहिली आपण गोष्ट शिकलो आहोत, आणि ती म्हणजे देवाच्या कृपालू उदारतेवर भर देण्यात आलेला आहे. अनुवाद पुस्तक म्हणजे देवाची दया आणि जी कृपा आहे ही विपुल प्रमाणामध्ये ही इस्रायल लोकांना मिळणार आहे, याचा आपल्याला अनुभव भेटत आहे. अब्राहम, इसाक आणि याकोब यांनी दिलेल्या अभिवचनाच्या परिपूर्ततेमधून देवाची कृपा आणि औंदर्य स्पष्ट होत आहे. आणि म्हणून हे जे आद्य प्रवक्ते आहेत त्यांनी इस्रायल लोकांना वारंवार हे जे चांगलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांच्या उदाहरणामधून ही देवाची कृपा आहे ही इस्रायलला मिळणार आहे. आणि म्हणून इस्रायलला इजिप्तमधून बाहेर आणले व सिनाई पर्वतावर देवाचा अनुभव आला. दुधामधाचे प्रवास वाहण्याच्या देशाच्या सीमेवरती आलेले होते. तेथे वस्तीसाठी त्यांनी उत्तम व्यवस्था केली. आणि हा देश परमेश्वर देव त्यांना जणू काही आपले लोक आहेत म्हणून तो देत आहे. बघा, एक अत्यंत महत्त्वाची शिकवणूक या पुस्तकामध्ये आम्हाला शिकायला मिळते की देवाने त्यांना आशीर्वादित केलं. देवाने त्यांना आशीर्वाद दिला होता, त्याची लायकी होती म्हणून नाही. बघा, अत्यंत महत्त्वाचं अध्याय 7 आणि अध्याय 8 मध्ये आम्हाला काय मिळते की ते पात्र होते म्हणून त्यांना तसं दिलं नाही, तर परमेश्वर देवाने ते अभिवचन आपल्या आद्य संदेष्टांना दिलं होतं, त्याची परिपूर्तता परमेश्वर देवाला करायची होती. तेच वचन दिलं होतं की तुम्हाला दुधामधाचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी मी नेणार आहे. हे जे अभिवचन दिलेलं आहे आणि हे अभिवचन परमेश्वर देवाने या इस्रायल लोकांना दिलं, त्याची पूर्तता या ठिकाणी होईल. म्हणजे पहिली गोष्ट आपण या ठिकाणी शिकून घेतो की इस्रायल लोकांची लायकी होती म्हणून त्यांना तो त्या ठिकाणी नेलं नाही, तर जे देवाने अभिवचन दिलेलं होतं ते अभिवचन त्या ठिकाणी पूर्ण होणार होतं. दुसरी, या पुस्तकाची दुसरी शिकवणूक काय आहे? या पुस्तकात शिकायला आम्हाला मिळतं म्हणजे इस्रायलच्या सततच्या पापीपणावर विशेष भर देण्यात आलेला आहे. वारंवार इस्रायल लोक ही आज्ञाभंगाचं पाप करतील. ते सोन्याचं वासरू केलं. त्याच्यानंतर जेव्हा गणना पुस्तकामध्ये आपण बघितलं की जे 12 हेर ज्यांना कनान देशामध्ये मोशेने पाठवलं होतं,
ते कनानमध्ये जेव्हा ते आले, कनानमध्ये आल्यानंतर त्यांनी भीतीचं वातावरण इस्रायल लोकांमध्ये निर्माण केलेलं होतं. म्हणजे जणू काही भीती निर्माण केली आहे लोकांमध्ये. आणि जो प्रदेश त्यांना देवाने देण्याचं दान अभिवचन दिलं होतं, तो प्रदेश स्वीकारण्यासाठी ते नकार देतात. आणि अशा प्रकारे वारंवार त्यांच्यामध्ये कुरकुरता आहे, अन्न नाही, पाणी नाही म्हणून कुरकुरता आहे. आणि शेवटी मोशे देखील आपल्यावरचा स्वतःवरचा ताबा सोडतो आणि तो देखील देवाच्या विरुद्ध जातो आणि त्या दगडावरती 2 वेळा तो काठी आपटतो. आणि अशा प्रकारे कनान देशामध्ये जाण्याचा त्याला जो हक्क होता तो देखील हक्क त्याला प्राप्त करता येत नाही. आणि अशा प्रकारे इस्रायल तेच करणार होते हे मोशेला नेहमी वाटत होतं, भीती वाटत होती. मात्र या ठिकाणी मोशे इस्रायल लोकांना त्याची तयारी करून देत आहे. तर अनुवाद पुस्तकामध्ये अध्याय 9 ते 11 हे आम्हाला शिकायला मिळते. आणि शेवटी तिसरं जी शिकवणूक, मुख्य शिकवणूक आहे, आणि ती शिकवणूक मी तुम्हाला सविस्तरपणे अध्याय 6 सांगितलं की इस्रायलने अगदी पूर्ण अंतःकरणाने कराराचं पालन करायचं. आणि या करारामध्ये एकमेव गोष्ट ठेवलेली होती, ती म्हणजे तू आपला देव याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. म्हणजेच तुला अन्य देवताची पूजा करायची नाही. आणि याची आठवण आम्हाला हे पुस्तक करून देत आहे. तर अशा प्रकारे ही जी शिकवणूक आहे, हे नियम आहेत, ह्या नियमाबद्दल देखील आम्हाला अनुवाद या पुस्तकामध्ये शिकायला मिळत आहे. तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे हे पंचग्रंथातील आपण शेवटचं पुस्तक जे आहे, हे शेवटचं पुस्तक या ठिकाणी पूर्ण करत आहोत. आणि हे पूर्ण करत असताना मी तुमच्यासमोर तुमच्या प्रत्येकाच्या मननचिंतनासाठी प्रश्न देत आहे. हा प्रश्न तुम्ही आपल्या अभ्यासासाठी करायचा आहे. हा प्रश्न काय आहे की आता पंचग्रंथामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व बघितली. अब्राहम, इसाक, याकूब, योसेफ, त्यानंतर मोशे. ही सर्व बघितल्यानंतर मोशेची जी कामगिरी आहे ही आपण निर्गमपासून बघितलेली आहे की मोशे हा एक असा नेता आहे, इस्रायलचा असा नेता की त्याने इस्रायल लोकांना वारंवार चांगलं जे आहे ते स्वीकारण्यासाठी तयार केलेलं आहे. आणि म्हणून माझा प्रश्न तुमच्या सर्वांच्या अभ्यासासाठी आहे की जुन्या करारातील मोशेच्या नेतृत्वावरती तुम्ही तुमचे वैयक्तिक विचार लिहायचे आहे. हाऊ डू यू सी मोझेस ॲज अ लीडर? कुठल्या क्वालिटीज या मोझेसमध्ये तुम्हाला दिसून आल्या त्याच्यावरती तुमचे विचार तुम्ही लिहायचे आहे. किंवा इस्रायलला देवाने दिलेल्या वचनभूमीमध्ये घेऊन जाणारा हा जो मोशे आहे, हा स्वतः वचनभूमीमध्ये पोचला नाही किंवा तो पोचणार नाही याची त्याला जबाबदारी होती. परंतु तरीसुद्धा त्या मोशेने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे केलेली आहे, पूर्ण केली. ह्याबद्दल तुम्ही तुमचे विचार व्यक्त करायचे. प्रश्न एकच आहे, मात्र हे लक्षात ठेवायचं, एकमेव तुमच्यासमोर व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे मोशे. मोशे हा इस्रायलचा नेता आणि या नेत्यामध्ये असे कुठले चांगले गुण आहेत हे तुम्हाला तुमच्या परीने तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे.